आज आता एका दृष्टीने आपण बघतो की आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्सचा प्रचंड वापर झालेला आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स वापर होत असताना इतक्या म्हणजे गोष्टी त्यातनं तयार झालेल्या आहेत, इतक्या स्वस्त गोष्टी तयार झालेल्या आहेत आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या साधारण थोडासा अंदाज घेतला कोणाचा इलेक्ट्रॉनिक्समधलं काही अभ्यास असेल तर आपल्या लक्षात येतं की त्यात एक PCBs आहेत. ते हार्ड असतात, असे छोटे छोटे असतात, मोठे असतात. तर एक नवीन टेक्नॉलॉजी आता जी नवीन डेव्हलप होते ती पॉलिमर बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अशी होती आणि त्याच्यामध्ये बेसिकली फ्लेक्झिबल PCBs तयार केले जातात, फ्लेक्झिबल सर्किट्स असतात. फ्लेक्झिबल सर्किट्स म्हणजे आपण एका दृष्टीने जर बघितलं तर आपल्याकडे जे फोल्डेबल मोबाईल फोन्स आहेत, म्हणजे एक मोबाईल फोन आपण फोल्ड करतो आणि तो आपला मोबाईल म्हणून वापरता येतो, आपला हँडल करता येतो, तोच उघडून मोठा स्क्रीन म्हणून पण तो वापरता येतो आणि 1, 2, 4, 10 फोन सुद्धा त्यात असू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त रोलेबल मोबाईल सुद्धा लोकांनी केलेले आहेत, रोलेबल स्क्रीन्स रोल करून छोटंसं आपल्या उघडी करून ती कशात तरी घालून ठेवली की झालं. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही फक्त ओपन करा, ते वापरायला सुरुवात करता. आता हे सहज वर्षा वापराचे उदाहरण म्हणून सांगितलं. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपण बघतो मेडिकल फील्डमध्ये असेल, एव्हिएशन फील्डमध्ये असेल, डिफेन्समध्ये असेल, ॲग्रिकल्चरमध्ये असेल, हाऊसहोल्ड अप्लायन्सेसमध्ये असेल, तर सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी नवीन नवीन डेव्हलप होतात आणि ज्या गोष्टी कधी विचारही केल्या नव्हत्या आपल्यापैकी प्रत्येक लोकांनी विचारही केले नसेल अशा गोष्टी आपल्या समोर येतात आणि मग त्या आपण ऑब्जेक्ट्स ऑफ डिझायर म्हणून विकत घेतो. आता हे जे ऑब्जेक्ट्स ऑफ डिझायर आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मटेरियल्स, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसेस, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स या गोष्टी नवीन नवीन डेव्हलप होतात. जी मटेरियल्स आहेत ती वेगळ्या लॅब्समध्ये तयार होतात. काही मटेरियल्स ही नॅनो मटेरियल्स म्हणून त्यांना म्हणतो आपण, की मटेरियल सायन्स लॅबोरेटरी असतात हे तयार होतात. त्याच्या व्यतिरिक्त काही केमिकल सिस्टम्स असतात, काही केमिस्ट्री लॅब्समध्ये तयार होतात, काही बायोमटेरियल्स असतात, काही बायोलॉजिकल